9th आणि 10th स्टँडर्डमध्ये बघा दोन चलातील रेषीय समीकरणे इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स यावरती एक्झाम्पल्स असतात. तर ते शॉर्ट पद्धतीने आपण सोडवू शकतो. कसं सोडवत बघा, इथं मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. 2x अधिक 4y बरोबर 10, 3x अधिक 2y बरोबर 11. समीकरणामधील x आणि y च्या किमती काढायची आपल्याला. समीकरण मी लिहिलेलं आहे. काय करायचं, सर्वात अगोदर अंश आणि छेद, x ची किंमत आपण काढतोय, अंश आणि छेद याची किंमत काढतोय. सर्वात अगोदर काय करायचं, या दोघांचा काय करायचा आहे, क्रॉस मल्टिप्लाय. तर बघा 11 आणि 4, 11 चौक किती होतात, 44. यामधून वजा करायचा 10, 10 आणि 2, 10 आणि 2चा गुणाकार किती होतो, 20. आणि छेदामध्ये आता छेद आहेत, तर छेदामध्ये काय करायचं, या दोघांचा मल्टिप्लाय करायचा. तर 4 तरी किती होतात, 12, वजा बेदोने किती होतात, 4. मग बघा 44 जर आपण 20 काढले तर उरतात 24, आणि 12 जर आपण 4 काढले तर उरतात 8. म्हणजेच 8 त्रिक 24. म्हणजे आपली एक्सची किंमत किती आलेली आहे, 3. एक्सची किंमत मिळाली आपल्याला. एक्सची किंमत आपण हे समीकरण नंबर 1 मध्ये ठेवा किंवा समीकरण नंबर 2 मध्ये ठेवा, तुम्हाला वायची किंमत मिळून जाईल.